बनवूया जीरा राईस। त्याच्यासाठी जिरं, मीठ आणि तेल आणि इथे तांदूळ धुवून घेतले। तांदूळ आहे साधाच आहे, आपला बासमती तांदूळ नाही आहे। तर कढई गरम, टोप घ्या, कढई घ्या, तुम्हाला कसं जमेल तसं घेऊ शकताय। त्याच्यात तेल टाकून घ्या। तेल तापलं की जिरं टाकून घ्या। तेल तापलंय, आता आपण जिरं टाकूया। जिरं मी जरा जास्तच टाकते, मला खूप आवडते जिरं। जिरं झालं की तांदूळ टाकून घेऊया। हवे ते पाणी टाकून घ्या तुमच्या अंदाजानुसार आणि शिजायला ठेवून द्या। कुकरपेक्षा ह्याच्यात छान होईल टोपामध्ये तुमचं जीरा राईस। अंदाजान पाणी घ्या आणि उकळी आली, भात सुकलं की झाकण टाकून मंद आचेवर ठेवून द्या। बारीक गॅसवर 10 मिनिटात तुमचं जीरा राईस रेडी। मीठ टाकून घ्या। हे बघा, आता भाताला आपली उकळी आली आहे। आता सुकलं की 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं का भात तुमचा रेडी 15 मिनिटं। आता आपलं भात सुकलंय, आता आपण झाकण टाकून ठेवून देऊया। मग 10 मिनिटांनी बघूया। भात बघूया, जीरा राईस झाला असेल, बघा छान झालाय। पाणी तुम्ही व्यवस्थित टाकलात कमी की सुटसुटीत होतं मस्त। मी आता छोले मसाला करणार आहे, त्याच्यासाठी मी जीरा राईस बनवलाय। आता हे असं झाकण टाकून ठेवून द्या, बंद करून गॅस। आपोआप आतल्यात होत राहील। बघा छान शिजलंय। 10-15 मिनिटात आपलं राईस 10 मिनिटातच होतो। तुम्ही पण करून बघा। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा।